नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, पुनश्च एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी येणार आहे व या योजनेसाठी अर्थसंकल्पात काही घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यानंतर आपला हप्ता अडकू नये यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबतची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे, जे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मदत केली जाते। ही रक्कम 2,000 रुपयांनी 3 हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। केंद्र सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत। आता देशातील कोट्यावधी शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या हप्त्याच्या तारखेबाबतची महत्त्वाची अपडेट पाहूया आपण। PM किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी जसे की बियाणे, खते, औषधे व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक आधार मिळतो। बँक खात्यात शेतकऱ्यांच्या जमा केली जातात। PM किसान योजनेच्या दरवेळी 3 हप्ते वितरित केले जातात। जो पहिला हप्ता आहे ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा 3-3 महिन्यामध्ये हप्ता वितरित केला जातो। आता या योजनेचा हप्ता 21वा हप्ता नोव्हेंबरमध्ये वितरित करण्यात आला। त्यामुळे नियमानुसार 22वा हप्ता हा 25 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये येणे अपेक्षित आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार 22वा हप्ता मार्च 2026 किंवा एप्रिल 2026च्या सुरुवातीला शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर विशेष म्हणजे अर्थसंकल्पात कोणती मोठी घोषणा होणार आहे। 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत। सध्या PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 दिले जातात। मात्र महागाई वाढलेली आहे, शेतीचा खर्च वाढलेला आहे, यामुळे हा निधी वाढवावा अशी सातत्याने मागणी होत आहे। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात PM किसान योजनेच्या रकमेत वाढ होण्याची घोषणा करण्याचे नाकारता येत नाही। तर PM किसान योजनेचे पैसे आपले अडकू नयेत यासाठी काय उपाययोजना करता येईल आपली। अनेक वेळा असं दिसून आलेले आहे की हप्ता जारी झाल्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत। यामागीलचे मुख्य कारण म्हणजे EKYC आहे आणि दुसरं आहे फार्मर ID काढणे। ज्याची EKYC पूर्ण नाही, ज्याची फार्मर ID तयार झालेली नाही, त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी PM किसान EKYC पूर्ण करावी, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी व आपले खाते सक्रिय करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण PM किसान सन्मान निधी योजनेबाबतची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत राहीन। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।